कोल्हापुरी तडका आली का हिपलून राजाकडून होय का तुझा दानला तुझा साऱ्या गावानी छिनाल हा काहीच बघायचं नाही तर फक्त नाटक बघायचं आजपर्यंत चालू होते नवरा बायकोचे भांडण मग ते संपल्यानंतर आले राजूचे आणि पूनमचे ह्या दोघांचे भांडण चालू झालेले आहेत। तर मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। आज विचार करत असाल तुम्ही की बाबा तर नमस्कार मित्रांनो असं का बोलला नाही, तर मित्रांनो इथे काहीच गरज नाही कारण की यांच्या फक्त आज आपल्याला शिव्या ऐकायचा आहे आणि शिव्या म्हणजे फक्त MC स्टॅन गाण्यात देतो म्हणून MC स्टॅनला नावं ठेवतात पण तो पर्सनली कुणाला शिव्या देत नाही। पण इथं पर्सनली शिव्या राहतात, लोकांनी काही कमेंट केलं त्याच्यावर एवढ्या घाणघाण शिव्या देतात, ते शिव्या ऐकून तुम्ही सुद्धा बेशुद्ध पडचाल। अक्षरशः सांगतोय मित्रांनो एवढ्या घाणघाण शिव्या देतात। कोण देतात? पूनम टुप्पे, एक युट्यूबर जे युट्यूबवर मोठी स्टार आहे ती डायरेक्ट लाईव्हला येऊन शिव्या देते। तर आता आमच्या भावाचं आणि भाऊजाईचं लाईव्ह चालू आहे। ओ अक्का मला एक सांगा ना, त्या तुमच्या राजू मिसळच्या लाईव्हला जाऊन कोण कोण शिव्या देते खरं खरं सांगा बरं, कमेंट मध्ये कोण कोण तुमच्याबद्दल वाईट बोलते लवकर लवकर सांगा। तर तिथं बऱ्याच अशा सदाफळ्या जाऊन आहे ना माझ्या विरुद्ध अशा वाईट वाईट कमेंट टाकते ते बरं का। जानवी नावाची एक आहे सदाफळी, परत कोल्हापुरी तडक्या नावाची एक फिकुळी आहे सदाफळी ती एक। पण तुला आहे ना त्या लाय म्हणजे तिथं मला आहे ना त्या कमेंट वाचल्या नाहीत त्यांनी दिसल्या नाहीत का काय कोणास ठाऊ, त्या राजाच्या पिंकीने मला तिथं ब्लॉक केलेलं आहे वाटतं त्याच्या चॅनल वरून। तर ती तशीच आहे चाबरी, राजाची माझ्या भावाची बायको आहे ना भाऊजाई माझी ती चाबरीच आहे। मित्रांनो आतापर्यंत भांडण होण्याच्या अगोदर बोलत होती की माझी भाऊजाई एकदम चांगली आहे, माझी भाऊजाई अशी नाही, माझी भाऊजाई तशी नाही, आणि आता डायरेक्ट लाईव्हला येऊन सांग माझी भाऊजाई चाबरी आहे। म्हणजे ना एका मिनिटात बदलतात, एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे मारो। कुठला तरी भाऊ आपल्या बहिणीला वाईट कमेंट टाकत असलं तर बोलल्याशिवाय राहील का? भाऊजाई हे लय पतिवर्त असल्यावानी आम्ही नाही आम्ही नाही अशी करते। म्हणजे आजपर्यंत सगळ्या नवऱ्याला भडवा हे ते सगळ्या शिव्या देत होती आणि आता डायरेक्ट भाऊजाईला शिव्या देऊ लागली आहे। आता मित्रांनो तुम्हाला जर हे कोणच माहित नसेल हे पूनम टुप्पे राजू मिसळ त्याची बायको तिचा नवरा, तर सगळ्यात पहिले ओळख करून देतो मित्रांनो। त्याआधी मित्रांनो तुम्हाला सांगतो की व्हिडिओला जर लाईक केला नसेल तुम्ही तर लाईक करून घ्या आणि शेअर केला नसेल तर शेअर नक्की करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडायला विसरू नका की मी चुकीचं आहे का बरोबर आहे ते। तर मित्रांनो हे आहेत पूनम टुप्पे आणि हे आहेत राजू मिसळ, हे आहेत दोघं सख्खे बहीण भाऊ आणि हे आहे राजू मिसळची बायको। पहिले यांचं मॅटर झालं होतं हे सगळ्या दुनियालाच माहिती आहे कारण की हे कुठलीच गोष्ट अशी लपून ठेवत नाही, डायरेक्ट ओपनली महाराष्ट्राच्या पुढे ठेवतात। त्यावेळेस बोलत होती की माझी भाऊजाई अशी नाही, माझी भाऊजाई तशी नाही, माझी भाऊजाई चांगली आहे, आणि आता डायरेक्ट लाईव्हला येऊन बोलते माझी भाऊजाई चाबरी आहे। चाबरी माणसांचं आहे ना, मग चाबरी माणसं जी दिसतात ना जी वरून एक आणि आतून। बघा मित्रांनो इथं काय एवढ्या घाण शिव्या देतात, राजाची बायको अशी करते तशी करते बोलते, आणि हे बघून घ्या सबूत पण हे पहिलं काय बोलत होती ते। आता बघूया मित्रांनो ह्यांना कोणतरी वाईट कमेंट केल्यावर काय रिप्लाय देतात ते। वाईट कमेंट म्हणजे काय माहितीये का, फक्त एवढंच कमेंट केली होती, मी त्यांची लाईव्हला जाऊन कमेंट वाचल्या पण आहेत, त्या कोल्हापुरी तडकाने फक्त एवढीच कमेंट केली होती, ती काळी तुमच्याबद्दल वाईट बोलते लाईव्हला येऊन, ती पण लाईव्हला आहे, आणि पिंकीताई तुम्ही काळजी करू नका तुम्ही चांगलं राहा अशी कमेंट केल्या तर डायरेक्ट कोल्हापुरी तडकाला बघा कशा शिव्या देतात। तर मी आली ना कोल्हापुरी तडका आली का हिपलून राजाकडून होय का तुझा दानला तुझा साऱ्या गावानी छिनाल हा। मित्रांनो आजपर्यंत लय लोकांना शिव्या खाल्यात म्हणून ह्याला काय वाटतं माहितीये की कोणच काहीच करू शकत नाही, आपण कुणाला पण लाईव्ह लावून शिव्या दिल्यानंतर कोणच काही करू शकत नाही। याच एक उदाहरण आहे मित्रांनो, एक बाई अशीच होती की युट्यूबला येऊन डायरेक्ट उठलं की सुटलं शिव्या घालायची, ती आज कुठे आहे ते तुम्हाला पण माहिती आहे। मला आहे ना तू काय करायची ती करून घे पण मी स्पष्ट बोलती। आता ह्यांची बारी आहे कारण की ह्यांना पण समजत नाही की आपण लाईव्ह लावून काय करतो। आता मी हे वाईट म्हणून त्यांचं सांगतोय तर ते मला पण शिव्या घालू शकतात माहितीये का, पण ह्यांचं वाईट जे आहे ते वाईट सांगतोय मित्रांनो मी, कारण मी जे चांगला माणूस आहे त्याचं चांगलंच म्हणून सांगतोय माहितीये। राजा खाली फळाय जाती होय तिथं आता तू होय ग चिलबटे माझ्या समोर बोल की गुक
हा आता पिंकीच्या अंकुशकड तुला जायचंय वय हेपलायला होय ग. आणि मित्रांनो आता हे यांचे भांडणं किती दिवस चालू राहणार माहितीये का? कम से कम 20 ते 25 दिवस भांडणं चालू राहणार, कारण की लोकांना इंटरेस्ट येईल बघायला आणि लोक जाऊन यांचे भांडणं बघणार आणि त्यानं पैसे छापणार. फक्त यांचे 20 ते 25 दिवस भांडणं, त्याच्यानंतर आणखी दुसरा ट्रेंड चालू करणार, यानं नंतर करणार त्यांची सिस्टर, त्यांच्यासोबत भांडणं करणार. त्याच्यानंतर झालं की त्यांचा नवरा झालं की लेकरं झालं की पिंकी झालं की राजू झालं की अविनाश. हे सगळं राऊंड सर्कल आहे मित्रांनो. यांचं सगळं स्ट्रॅटर्जी आहे की आपण असे भांडणं केल्यानंतर असं व्हायरल होऊ. तर मित्रांनो चला बाय. व्हिडिओ छोटासाच होता, फक्त एवढंच दाखवायचं होतं की मला युट्यूबवर कोण कसे घाण शिवाय देतात ते, त्याच्यामुळे व्हिडिओ छोटासा होता. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चला बाय बाय. लवकर येईल तो पण व्हिडिओ.